मनाचे श्लोक क्रमांक 127. जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली. या श्लोकात समर्थ म्हणतात, जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. याचा अर्थ या जगात तोच खरा धन्य आणि भाग्यवान आहे, ज्याचे जीवन रामाच्या सुखात म्हणजे रामभक्तीत, रामस्मरणात जो पूर्णपणे तृप्त झाला आहे. त्याला सांसारिक सुखांची गरज उरत नाही, कारण त्याला रामनामातच परम आनंद मिळतो. रामकथा ऐकताना तो मनुष्य पूर्णपणे तन्मय होतो. त्याचे मन, बुद्धी आणि भावना सर्व रामकथेत एकरूप होतात. बाह्य जगाचे भान त्याला राहत नाही. अंतःकरण रामचिंतनात रंगून जाते. देहे भावना रामबोधे उडाली, मनोवासना रामरूपी बुडाली. याचा अर्थ रामबोध म्हणजे रामतत्वाचे खरे ज्ञान प्राप्त झाल्यावर शरीराशी असलेली आसक्ती, मी देह आहे ही भावना नाहीशी होते. देहाशी निगडीत अहंकार, कामना आणि मोह दूर होतात. मनातील सर्व वासना, इच्छा व कल्पना रामरूपात विलीन होतात. मन स्वतंत्रपणे भटकत नाही, ते रामस्वरूपात पूर्णतः लीन होते. त्यामुळे विकार, चंचलता आणि अस्वस्थता नष्ट होतात.